तुम्ही जी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती पाहत आहात ती मूर्ती श्री क्षेत्र निरंजन संस्थान या अंतर्गत श्री क्षेत्र एकनाथवाडी या ठिकाणी विराजमान आहे। ही मूर्ती अहमदनगर जिल्हा पाथर्डी तालुका एकनाथवाडी या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळते। या मूर्तीचा इतिहास पाहिला तर असा आहे, 1925 ते 1930 या कार्यकालामध्ये काही मुलं खेळायला गेली असता खेळत असताना त्यांना एक दगड सापडला आणि त्या दगड काढण्याच्या प्रयत्नामध्ये मुलांनी एवढं खोदता खोदता एक मोठी शिळा बाहेर पडली। त्या शिळेकडे पाहत असताना लोक एक 12वाची शिळा असावी म्हणून काहीतरी कामाला येईल म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्या शिळेवरती काही असे वेगळे चिन्ह दिसत होते। त्याचा पृष्ठभाग थोडा दबलेला होता। कुतूहलाने दबलेला पृष्ठभाग गावकऱ्यांनी शिळा सरळ करून पाहावी असा प्रयत्न केला असता अचानक गावकऱ्यांच्या दृष्टीसमोर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती दिसली। गावकऱ्यांमध्ये एवढा आनंद निर्माण झाला की गावकरी त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती उत्साहात आनंदात गावामध्ये घेऊन आले। प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर 1959 पासून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म सोहळा गावामध्ये साजरा करायला सुरुवात झाली। त्या काळातली आर्थिक परिस्थिती अनुसार गावातली मंडळी जसं शक्य होईल त्या पद्धतीने 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करायचे। श्रावण वद्य अष्टमी, श्रावण वद्य नवमी या 2 काळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा साजरा करत होते। कालांतराने त्या सोहळ्यामध्ये भर पडत गेली। 1990 आणि 1991ला भगवानगडाचे द्वितीय महंत भीमसिंह महाराज यांच्या हस्ते पाषाणाचं मंदिर निर्माण करून त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। सिद्धेश्वर संस्थानचे महंत वैकुंठवासी प्रातस्मरणीय आबादेव महाराज यांच्या काळामध्ये या सोहळ्याला वेगळं स्वरूप मिळालं। त्यानंतर सिद्धेश्वर संस्थानचे उत्तराधिकारी द्वितीय महंत स्वामी विवेकानंद शास्त्रीजी महाराज यांच्या काळामध्ये तो सोहळा आणखी मोठ्या स्वरूपाचा झाला। नंतर 2021ला सर्व गावकऱ्यांच्या एकमताने तसेच माजी गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते 2021ला श्री क्षेत्र निरंजन संस्थान म्हणजे पूर्वी काळात मायंबा संस्थान म्हटलं जायचं, या संस्थानावरती माझे महंत म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली आणि या संस्थानचं जे निरंजन नामकरण आहे ते गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबा यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे। तसा हा सोहळा आजही महाराष्ट्रामध्ये गाजतो, पूर्वीही गाजलेला होता। त्याचं कारण असं आहे, मूर्तीशास्त्रानुसार विष्णू भगवंताच्या ठिकाणी जे चिन्ह आहेत तेच चिन्ह या श्रीकृष्ण मूर्तीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। पद्म, शंख, गदा, चक्र या चिन्हांनी युक्त संपूर्ण मूर्ती आहे। गावकऱ्यांच्या प्रेमास्तव पाहता विष्णूची मूर्ती आहे, पण नामकरण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं देण्यात आलं म्हणून एकनाथवाडीला पूर्वी द्वारकापुरी म्हणून म्हटलं जायचं। ते कारण ते असावं द्वारकापुरी म्हणण्याचं। नंतर एकनाथवाडी ही प्रथा आजता काय चालू आहे, परंतु आज ही मूर्ती तुम्हाला भारतामध्ये फक्त 2 ते 4 ठिकाणी पाहायला मिळते। काशी गया, एक आता प्रख्यात देवस्थान तिरुपती बालाजी या ठिकाणी ह्या मूर्ती सदृश मूर्ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि या जन्म सोहळा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सोहळा आज त्याचा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की या सप्ताहामध्ये नामांकित कीर्तनकार आम्ही या ठिकाणी बोलवतो। प्रवचनकार येतात, नामवंत गुणवंत असे गायक वादक या ठिकाणी हजेरी लावत आहेत आणि भविष्यामध्ये लावणार पण आहेत। आणि या सोहळ्यामध्ये सतत 7 दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला अन्नदान मोठ्या प्रमाणात केलं जातं। शेवटचा जो काल्याचा प्रसाद आहे, काल्याचा प्रसाद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नामघोषाने जवळपास प्रसाद ग्रहण करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व मंडळी या ठिकाणी येते। पूर्वीच्या काळापासून
इतिहास असा आहे, पूर्णतः उपलब्ध नसल्यामुळे सांगता येत नाही. परंतु असं म्हटलं जायचं की पंचक्रोशीमध्ये एकमेव सप्ताह होण्याचं ठिकाण म्हणजे फक्त एकनाथवाडी हे गाव होतं. आज त्या स्वरूपात सप्ताहाचं स्वरूप, जिथे फक्त 20 किलो कण्या शिजवल्या जायच्या, आज त्या ठिकाणी 10 क्विंटल साखर गाळून बुंदी तयार केली जाते आणि 10 क्विंटल भाताचा खिचडी भात तयार करून प्रसाद वाटप केला जातो. एवढं मोठं स्वरूप झालेलं आहे. मी पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रातील तमाम भक्तांना आवाहन करतो की तुम्ही या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन एकदा तरी करावं आणि पावन व्हावं.